मित्रांनो, औषध सुरक्षा सप्ताह अभियानाच्या अंतर्गत औषधं वापरताना आपण काय काळजी घ्यायला हवी, औषध वापराच्या बाबतीत फार्मासिस्ट कडून कुठली माहिती घेणं गरजेचे हवी, या दृष्टिकोनातून आपण अनेक व्हिडिओ बनवले. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस तुम्ही औषधांची खरेदी करताय, ती खरेदी करत असताना ही नोंदणीकृत फार्मसिस्ट अर्थात रजिस्टर्ड फार्मसिस्ट या मेडिकल शॉपमध्ये आहे आणि त्याच्या देखरेखीखालीच तुम्हाला औषधं मिळत आहेत याची माहिती घेणं गरजेचं आहे. कारण काय असतं, बरीच औषधं आहेत की जी प्रेग्नन्सीमध्ये वापरायची नसतात आणि ती जर फार्मासिस्ट कडून न देता इतर कुठल्या चुकीच्या व्यक्तीकडून दिली गेली किंवा अनेक औषधं असतात की ती एकत्रित वापरायची नसतात आणि चुकून जर चुकीने तुम्हाला ती औषध दिली गेली तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागू शकतात. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही औषधं खरेदी कराल, ती औषधं रजिस्टर्ड फार्मसिस्टच्या देखरेखीखाली तुम्हाला मिळतात याची खात्री करणं गरजेचं आहे. आपल्यासोबत एक जागरूक नागरिक आहेत, ते आपल्याला माहिती देतील की ते औषधं खरेदी करताना कुठली काळजी घेतात. आपण नेहमी औषध खरेदी करताना ज्या मेडिकल मधून आपण औषध खरेदी करतोय त्या मेडिकल मध्ये रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का याची खात्री करूनच औषधी खरेदी करा. लक्षात घ्या, फार्मसिस्ट हा केवळ औषध विक्रेता नाहीये, तर त्यानं डी फार्म 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा डिग्री बॅचलर ऑफ फार्मसी केलेली आहे. तो औषधामधला तज्ञ व्यक्ती आहे. औषधाचं संशोधन, ते औषध योग्य व्यक्तीपर्यंत योग्य प्रकारे कशा पद्धतीनं वापरायचं, औषध संशोधनापासून औषध सुरक्षित वापरापर्यंत फार्मसिस्ट हा औषधामधला तज्ञ आहे आणि तुम्ही औषधही फार्मसिस्ट कडूनच खरेदी करणं गरजेचं आहे. थँक्यू.